गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जाणार आहे विटू पावनखिंड पन्हाळगड। फायनली मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे। याच्यानंतरचा प्रवास असेल कोल्हापूर स्टेशन ते पन्हाळगड, पन्हाळगडपासून ते पावनखिंड येईपर्यंत। माझ्यासोबत माझे काही मित्र जसे की मंदार कोर्डेकर, प्रशांत शिंदे आणि अभिषेक कोंडेकर। सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। च्या या ऐतिहासिक दिवसाची सुरुवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन करून करत आहोत। अभिषेक तर बड़ा वो खायचं कुठली आज तुम्ही झोपला होता पाय इकडं एक पाय तिकडं। क्या खाता है? हाँ उपमा, कुठली उपमा बघू? हे दोन माणसं अशी आहेत ना, ह्या लोकांनी डबल खाल्लेलं आहे। मागाची प्लेटमध्ये थोडं कमी होतं उपमा। हा बघा हिनी डबल आणलेलं ह्या व्यक्तीला, हे दोघं डबल खात आहेत। हे बघा, या पोराने किती खाल्लं तुम्ही दोघांनी? तू किती खाली? ह्यानी स्पेशली घरून चमचा आणला होता। हा, ह्याला माहिती होतं की इथं हाताने खायला लागणार आहे म्हणून। हे बघा आमचं पोट बघा, हे बघा आणि पोट बघा पुढं आलाय पुढं। नमस्कार, पावसाळी सुरुवात झालेली आहे। अभिषेक रेनकोट कॅरी केला? सुरुवात झाली आता पावसाची। प्रशांत तुझा रेनकोट बघू। हा प्रशांत आहे, याचा रेनकोट बघा। सुरुवातीला पहिला पाडून घेतलाय। संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। हा मंदार, प्रशांत, अभिषेक आणि आमचे पाठीमागे हे जोडून आता नवीन जॉईन टीम आहे। हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, पावनखिंड छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांच्यासोबत असणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे
फुलाजी प्रभू, दैवतराव, रायजी बंदल, विठोली कोटे, शंभूसिंग जाधव यांच्यासह स्वाभिमानिष्ठ आपले 600 मावळे पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटण्यासाठी या दिंडी मार्गातून दरवाजाच्या बाहेर निघाले होते. आणि तो दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमा 12 जुलै 1960, गुरुवारची रात्र, पहिला प्रहर. स्वराज्य संघर्षाचा हा मृत्युंजय साक्षी असणारा राजदिंडी दरवाजा भग्न अवस्थेत इथून केवळ काही पावलांच्या अंतरावरती आजही उभा आहे. त्या पवित्र दरवाजाचे दर्शन घेऊन पावनखिंड संग्रामास स्मृतीस आपण यात्रेला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आषाढ शुद्ध पौर्णिमा दिनांक 12 जुलै 1960 गुरुवार. त्या ऐतिहासिक रात्री शिवाजी महाराजांसोबत आणखीन एक पालखी निघाली. शिवरायांच्या सोबत जी पालखी निघाली होती ती पालखी होती आपल्या वीररत्न शिवाकाशी यांची. पन्हाळगडाचा वेढा फोडून महाराज वेढ्यापार जावेत म्हणून आणि तसेच विशाळगडाच्या जास्तीत जास्त अंतर कापावे यासाठी प्रति शिवाजी महाराज बनलेला शिवाकाशी यांनी स्वराज्य, महाराज आणि मातृभूमी यासाठी जाणून बुणून हुतात्मा पत्कारले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्हाळगडावरून विशाळगडाकडे सुखरूप सुटका व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसणारे प्रति शिवाजी म्हणजेच वीररत्न शिवा काशीद यांनी इथूनच त्यांची पालखी हुतात्म्यांकडे निघाली. अभिषेक कुठे मार. तुमचे मंदार सर कुठे आहेत? मंदार ये शंभू स्पेशल व्हॉलेंटियर. ये मला चल. हो पाण्यात जायला लागतं या. काय होत नाही, पाण्यात जायला लागतं असं चालतं या. भिजलं परत भिजलं. हो राहू साहेब. ज्यांना कॉफी आवडते त्यांच्यासाठी हा कॉफीचा मळा, चहा कॉफीचा मळा. चला म्हणजे कुठं तुझ्या आयला आता कसं वाटतंय?
बघू बघू वर बघ. वेल डन. कसा पडला तू? अभिषेक लाईव्ह वरती या. साहेब फ्युचर ओळखतात. थांबायचं नाही. थांबायचं नाही गाड्यांना. चला काय झालं? अंडा घेणार बोला. हा तरी समोर अंडा नाही खायचं. 2 अंडा याद करो वो दिन. पाणी भी नाही. पडला तर काय नाश्ता केला? काकडी खाली आणि चिक्की चिक्की शेंगदाण्याची चिक्की लाडू यांनी आणलं होतं. यांचं दुकान आहे. तुझं दुकानाचं नाव काय? दीपक स्टोर. लक्ष्मीपुरी हे कोल्हापूरला आहे. त्याला म्हणजे अर्धा खाऊन आम्ही संपवून टाकला आणि त्याला थोडंसं खाऊन दिलं.
आले का तुम्ही? हे बघ कुठे आहे प्रशांत, हे बघ मागे. कुठे पोचलो? कुंभारवाडी गाव. कुंभारवाडी गावात पोचलोय. दुपारचे 2 वाजलेत. 2 वाजलेत. पोटात भूक लागली. पोटाला भूक लागली आहे. वरती ऊन पण आहे. वरती ऊन पण आहे बघा. डोक्यावरती रुमाल पण ठेवला. ठेवला आता. पाऊस नाही आज. आज पाऊस नाहीये. पावसाची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळे बॅगेत टाकले. बॅग दाखव, बॅग दाखव. आणि सगळी तयारी आमची वेस्ट गेलेली आहे, खराब गेलेली. किती किलो वजन वाढलं? अजून ते मंदार सर आमचे केले. खूप मागे. तुम्ही आमचे पाय बघू शकता. चिखलाने पाय भरले. आतून त्याने पावसाची वाट उतरला आम्ही. त्याची व्हिडिओ आहे याच्यामध्ये. बघा. हे बघा, काही मावळे धावत चालले रस्ता क्रॉस करायला. काही केसेस पुढे पण बघू शकता किती माणसं. आमच्या पुढे बघा बरीच लोक पुढे आणि त्या मागचे मागे आहेत. थोडासा झूम करतो. जेवढे जाते तेवढे कमी आहेत. त्याच्यामध्ये मागे आहेत. अजून उतरतायत. मागे बघा आमच्या बरेच लांब आहेत. सुरुवातीला आम्ही 6 जण होतो. 3 जण पुढे आहेत. बाकीचे 3 बरेच मागे राहिले. या दोघांना बोलले आणि हे दोघं थकलो नाही. आलोय चालत. 25 किलोमीटर चालत चाललोय आता. कारण ही ट्रॅकिंग नाही, ही एक मोहीम आहे. मोहीमचं नाव काय? 15 ते 52 खिंड मोहीम. 52 खिंड मोहीम. हे बघू शकता. 15 ते 52 खिंड. छत्रपती शिवाजी महाराज की. आता आम्ही कुंभारवाड्यात होतो. आता पुढचं गाव आहे कदाचित खोतवाडी. 2 किलोमीटर वरती आहे ही खोतवाडी. काय तुमचा अनुभव आतापर्यंत? किती किलोमीटर झाले अंदाज? 15 ते 20 किलोमीटर. काय माहिती? 15 ते 20 किलोमीटर असू शकतं. पुढे गाव आहे. आम्हाला येडा बनवून आणला. ऑनलाईन मध्ये बोला. याच्यासाठी येडा आहे. आमच्यासाठी नाही. आम्ही येतो. नेक्स्ट ला येणार आहेत ना? नाही. ही आताची आमची 16वी ट्रॅकिंग नाही, आमची मोहीम आहे. 15 ट्रॅक झाले सर्व ट्रॅकिंग झाले. फायनली आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही आलो भरला. मगाशी बोललो ना, खाली होता आता भरला. फायनली पोट भरलाय. कुंभारवाडीला आलो आता सध्या. अभिषेक कुठे रे? अरे इकडे शंभर विश्रांती जेवल्यानंतर. बघू मंदार जेवला? जेवला काय? फायनली अभिषेक साहेब झोप झाली काय? नाही झोपलो. झोपलेला. 2 प्रशांत किती वाजे बघ विषय काय? फायनली साहेबांची 1.5 तास झोप झालेली आहे. हे ट्रॅक लिडर बघा आमचे सगळ्या पुढे चाललेत. म्हणतात सर या जरा या 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 या. फायनली सर आमचे गोरे दिसायला लागले. कुंभारवाडीमधून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. आता अजून कदाचित आम्हाला रात्री 8 वाजेपर्यंत चालायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आमचा रात्रीचा मुक्काम आंबेवाडीत होईल. फक्त 5 तासाचा असेल. तो फक्त 5 तासात आता आम्हाला पुढे ट्रॅक करायची आहे. असा अनुभव बघितला असेल तुम्ही.
पुढे आमची सगळ्यांची आता जेवण झाल्याच्याने झोप काढली आहे. झोप काढल्याच्याने त्यांच्यामध्ये ताकद आलेली आहे. हे आमचे होस्ट मंदार कोरलेकर यांनी ती खेतवाडी बघितली. गावामध्ये आता सर्व चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. रिक्षाज वगैरे इकडे सगळे दिले आहेत. LPG वाली छोटी मोठी दुकानं आहेत गावामध्ये. LPG वाले ऑटो पण आहेत. पाण्याची वॉटर पाणी वगैरे सोय चांगली दिली आहे. हे सध्या कसं आहे की गावामध्ये बऱ्यापैकी बरी सुविधा झालेली आहे. हां, भैरवनाथाचं मंदिर, श्री भैरवनाथ. इथे बरीच त्यांची ट्रॅकिंग जेवायला होते. हा या तुम्ही पण या. बॅक चालू. चला पहिला वडा भेटला आपल्याला. पहिला वडा आहे. हात पाय ज्याचे खराब असतील त्याने धुवून घ्यावे. सांभाळून सांभाळून. पाय खाली बघत या. इथे हा मंदार, तो ग्रीन शर्ट वाला प्रशांत, त्याच्या पुढे अभिषेक. हे आम्ही 4 जण. जेवढं घाबरणार तेवढं पडणार. पडला तर उठायचं धबाक. आता कसं वाटतंय? आता एकदम तंगडे गळ्यात आलेत माझे. आता छोटी बाईट्स पाण्याचं क्रॉस केल्यानंतर वडा कसं वाटतंय? भारी वाटलं. माझे बुटं नाही भिजलीत पण. बुटं नाही भिजली? हे बघा बुटाची हालत. हा हा मुंबईतून घेतला होता. तो गोप्रोचा होता. ते मोबाईल त्याचा वापरतोय. आणि बघा आणि ज्यांना जे चायचे प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी चायचा मळा आहे खाली. बुटाची हालत करून माहिती पडतं चायचा मळा किती चांगला येतो. और हमारी टीम दोनों साथ में. मजा येते. ग्रुप जॉईन झाल्यापासून अजून मजा यायला लागली. सर पण आम्हाला विसरले फॉरेस्ट ग्रुप भेटल्यावर. विसरलो नाही, मी त्यांच्यासोबत पुढे होतो. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासाठी भेटल्या. इथे फॉरेस्ट ग्रुप आहे. इथे 4 मित्रांनी सुरू केलं एक स्वतःचा ग्रुप. 4 जणांचे फॉरेस्ट ग्रुप. सगळ्यांचं नाव 4 लोकांचे नाव एस वरसूनच आहेत. सुनील, संतोष, संदीप, संजय. सुनील, संतोष, संदीप, संजय. सगळे एस वाले. भेटतात डॉक्टर सगळे. हा आणि भेटतात डॉक्टर सगळे आम्ही. वा नगर श्रीगोंदा प्रॅक्टिस करतो आम्ही सगळे. ओके. 6 महिन्या 2 महिन्याला असं एक ट्रेक काढतो प्रत्येक गडावर. आतापर्यंत 15-20 गड झालेत. काय म्हणता? खूप छान.
म्हणजे प्रत्येक महिन्यातून तुम्ही ट्रॅकिंग करता? महिना 2 महिन्याला आमचा ट्रेक असतो. हा. कळसुबाई शिखर केलं. अरे वा. हो, आता हे दुसरा ट्रेक आहे आमचा. हा. आपला राजगड, हा. हरिहरगड सगळे झाले. 8-10 झाले ना. किती वर्षापासून तुम्ही करताय? 5 वर्षापासून करतोय. 5 वर्षापासून. 5 वर्षापासून करतोय. आता जे आपण पन्हाळ्यात पावनखिंड करतोय. हा. ते आता पुस्तकात वाचलंय आपण की महाराज 600 मावळे घेऊन बाहेर पडले सिद्धेश्वरच्या वेड्यातून. परंतु ज्यावेळेस आपण ते मार्गाने जातो त्यावेळेस खरं कळतं की महाराज कशा पद्धतीने बाहेर पडले आणि किती त्रास अंधाऱ्या रात्री ते 12 जुलै रोजी बाहेर पडले आणि कशा पद्धतीने बाजीप्रभूने आपलं पावनखिंड रोखून स्वतःच्या प्राणाची आवाज दिली हो महाराज पुढे विशाल घरावर. साधारण किती वेळ लागला तो? साधारण त्यांना जास्त नाही, 1 रात्रीत 8 तासात पोहोचले होते. 8 तासामध्ये. 8 तासात 60 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. हा. आणि आपण तरी आता दिवसा करतोय, 2 दिवस करतोय, 2 टप्पे करतोय. आंबेवाडीत पहिला टप्पा 32 किलोमीटर, बरोबर. नंतर विशाळगड असे 20-22 किलोमीटरचा पुढचा. त्यांनी अंधाऱ्या रात्री भर पावसात 8 तासात विशाळगड ते पन्हाळगड ते विशाळगड पार केलं. तुमच्या गाताला सलाम आहे. हा. आणि जे सिद्धेश्वरच्या वेड्यातून सुटले तेव्हा त्यांच्यावर 600 मावळे घेऊन बाहेर पडले. परंतु सिद्धेश्वरला जेव्हा कळलं तेव्हा सिद्धेश्वर 5000ची पोच घेऊन त्यांच्या पाठीमागे लागला. परंतु जेव्हा पावनखिंड्यामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की आपण सगळे जर बरोबर असतो तर आपण 5000 पोचे पुढे आपलं टिकावं लागणार नाही. शेवटी त्यांनी 300 मावळे बाजीप्रभूजवळ ठेवले. 300 मावळे घेऊन त्या विशाळगडाकडे रवाना झाले. त्यानंतर जवळजवळ 5 तास बाजीप्रभूंनी ती खिंड रोखून धरली आणि 5000 गणी खिंड रोखली आणि त्यानंतर 5 तासांनी विशाळगडावर पोहोचले. गंज पेटवली आणि इकडे मी पोहोचलो. त्यावेळेस बाजीप्रभूंनी प्राण सोडला. हा एवढा मोठा इतिहास आहे. म्हणजे जेव्हा आपण या मार्गावरून चालतो ना त्यावेळेस खरं त्याची अनुभूती होती. पुस्तकात वाचण्यापेक्षा हे गड किल्ले भ्रमंती केली आणि त्यावेळेस खरं कळतं की खरी गोष्ट. आता आम्हाला आपण आता हे डांबरी रस्त्यावरून चालतोय, आपल्याला ग्रिपिंगचे शूज लागतात, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅकिंगला शूज पाहिजे, पॅन्ट पाहिजे. त्या टायमाला त्यावेळेस त्याच्याकडे काही नव्हतं. महाराज प्रथम तिथून बाहेर पडते पालखीत होते. महाराजांना 8-10 किलोमीटर गेल्यावर जाणवलं की आपण पालखी घेऊन चालतोय त्याच्यामुळे अडचण येते. तिथं मावळ्यांना चालता येईना. महाराजांनी पालखी तिथं टाकून दिली. पडलेला हा वेळा अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांनी शांततेने आणि विचारपूर्वक याच्यातनं मार्ग काढण्याचं ठरवलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याला बाजीप्रभू देशपांडे तसेच आपले जे बांधल सैनिक आहेत यांची देखील खूप मोठी साथ लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी गुप्तहेरचे संघटनेचे प्रमुख होते बहिर्जी नाईक यांची देखील खूप मोठी मोलाची साथ भेटली. तसेच त्यांना बाजीप्रभू देशपांडे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधील एक आदर्श असं व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे तसेच त्यांचे बंधू यांची देखील खूप मोठी फुलाजी देशपांडे यांची देखील खूप मोठी साथ याला लाभली. ज्यावेळेस 6 महिने हा वेढा पडलेला होता त्यावेळेस काही झालं तरी छत्रपती शिवाजीराजे आपल्याला शरण येतील आणि आपला मनसुबा जो केलेला बेत होता तो यशस्वी होईल असं सिद्धेश्वरचा समज होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही विचारानं त्या ठिकाणी निर्णय न घेता अतिशय शांत विचारानं शांत डोक्यानं त्या ठिकाणी वेळ काढूपणा केला. तसेच आपल्या सैन्यातील प्रति शिवाजी म्हणून ज्यांना आज ओळखलं जातं शिवाकाशीत जे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हुबेहूब दिसणारं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निवडलं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्तहेरांमार्फत शिवाजीराजे आपल्यासाठी चर्चेसाठी येणार आहेत, शरण येणार आहेत अशी बातमी पोहोचण्याचं काम सिद्धेश्वरच्या सैन्यापर्यंत सिद्धेश्वरपर्यंत केलं. त्याचा परिणाम असा झाला सिद्धीने जो 6 महिन्यापासून जो कडक वेढा टाकलेला होता इतिहासात जर वर्णन केलं तर हा वेढा इतका कडक होता की त्या ठिकाणी मुंगीला देखील आणि वाऱ्याला देखील ये जा करणं शक्य नव्हतं. इतका कडक वेढा होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बेत आखला होता त्याप्रमाणे त्यांची योजना यशस्वी झाली. त्या ठिकाणी वेढा ढिल्ला पडला. सिद्धेश्वरच्या सैन्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्याचाच फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रति शिवाजी म्हणून असणाऱ्या शिवाकाशीत त्यांना एका डोलीमध्ये बसवलं आणि दुसऱ्या पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसले. कडकडून मिठी मारली. निरोपाचा प्रसंग आला.
डोळे पाणवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडकडून मिठी मारून निरोप घेतला आणि पुढे पावनखिंडीच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलं. छत्रपती शिवाजी महाराज एका वाटेने विशाळगडाकडे निघाले. दुसरी पालखी ही सिद्धी जोहरला भेटण्यासाठी निघाली. आनंदाचं वातावरण सिद्धी जोहरच्या सैन्यामध्ये होतं. ते परिणाम त्याचा वेळाही ढिल्ला पडलेला होता. आणि ज्यावेळेस शिवा काशीत सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही मला शरण या, मी सगळं तुम्हाला जहागिरी देतो अशी बातचीत चाललेली असताना त्या ठिकाणी अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा शामियाण्यात येतो. शामियाण्यात आल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांना ओळखलं. कारण अफजल खान आणि ही भेट होत असताना फाजल खान हा अफजल खानाच्या सोबत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना तो चांगल्या पद्धतीने ओळखत होता. परंतु शिवा काशीत मी स्वतःच शिवाजी महाराज आहे अशी सांगत असताना त्याने ज्यावेळेस अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली त्या भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार झाला होता अशी ओळखून आहे का तुझ्या कपाळावर असे विचारण्यात आले. त्यावेळेस सिद्धी जोहरने तलवार उपसली आणि सपकन एक वार केला. वार करताच जिरेटोप खाली पडला. कपाळावर कुठल्याही पद्धतीचं जखमेचे व्रण दिसले नाहीत. अशा वेळी लगेचच शिवा काशीत हा त्या ठिकाणी शिवा काशीत वार घालण्यास सज्ज झाला आणि खऱ्या अर्थानं सिद्धी जोहर आणि फाजल खान त्याच्यावर तुटून पडले. सपासप छातीवर वार झाले. वार झेलत असतानाच शिवा काशीत त्यावेळेस म्हटले, जन्माला जरी मी शिवा काशीत म्हणून आलेलो असलो तरी मरताना मात्र मी शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याचं फार मोठं मला याच्यामध्ये सुख आहे. अशा पद्धतीने शिवा काशीत त्या ठिकाणी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं. तिथून पुढे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना हे एवढा वेळ हा विशाळगडाकडे आगेकूच करण्यासाठी मिळाला त्याच परिस्थितीमध्ये हळूहळू हे घोडखिंडीजवळ हे सैन्य शिवाजी महाराज येऊन पोहोचले. शिवाजी महाराज ज्यावेळेस घोडखिंडीजवळ येऊन पोहोचले त्यावेळेस बाजीप्रभू हे अतिशय अनुभवी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीमधील एक प्रमुख सेनापती होते. त्यावेळेस शिवाजी महाराज बाजीप्रभूंना म्हणाले की बाजी आपण दोघं मिळून या ठिकाणी सिद्धी जोहरच्या सैन्याला सामोरे जाऊ. परंतु बाजींनी राजांचा आदेश झुटकावून लावला आणि वडिलकीच्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय राजे, तुम्ही इथूनच माघारी फिरा, विशाळगडाकडे आगेकूच करा. 600 बांदलांपैकी 300 बांदल घेऊन बाजीप्रभू खिंडीत थांबले. त्या ठिकाणी घोडखिंड रोखून धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि शिवाजी महाराज 300 बांदलांना घेऊन पुढे निघाले, विशाळगडाकडे निघाले. 300 बांदल घेऊन राजे विशाळगडाकडे पोहोचले. राजे तुम्ही पोहोचले 3 बार करा म्हणजे मला समजेल तुम्ही विशाळगडाकडे पोहोचले असं समजून राजांनी कडकडून मिठी मारली आणि राजे विशाळगडाकडे पोहोचले. 7 तास तब्बल तुंबळ युद्ध झालं. 7 तासाच्या शर्तीनंतर विशाळगडी पोहोचल्यानंतर राजांनी तोफांचे 3 बार केले. परंतु बाजीप्रभू त्या दरम्यानच्या काळात लढत असताना कसेच आवरत नव्हते. हे पाहिल्यानंतर सिद्धी जोहरने वरती एक बंदूकधारी सैनिक पाठवला आणि वरनं एक बंदूकधारी सैनिक पाठवल्यानंतर त्याने त्या गोळीनं बाजीप्रभूंचा वेध घेतला. बाजीप्रभू खाली पडले. परंतु गाणी जोपर्यंत तोफांचे बार ऐकत नव्हते तोपर्यंत बाजींनी धीर सोडलेला नव्हता. ज्यावेळेस राजे गडावर पोहोचले त्यावेळेस राजांनी तोफांचे 3 बार केले आणि ठिकाणी पडताच राजे शेवटचा मुजरा या बाजीचा आणि माझं जीवन धन्य झालं असे बोलून राजांनी बाजीप्रभूंनी डोळे मिटले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जागोजागी पावसाने झाडं तुटलेत. हे बघा, जर तुम्ही येत असाल तर संध्याकाळी काळोख पडायच्या आधी या, जेणेकरून अशा झाडांपासून तुमचं संरक्षण होईल, डोकं नाही आपटणार आणि अशी हालत नाही होणार. आणि जर जमलेच तर चांगल्या ग्रीपची शूज घाला, आता अशी हालत होणार तुमची. हा बघा अशी होतील. टी शर्ट दाखव बाळा, बिफोर आफ्टरची आता आमच्याकडे व्हिडिओ नाहीये. सो ते सांगणे आहे की जर भविष्यात तुम्ही वापस कधी इथं पावनखिंडीला असाल, प्रत्येक वर्षी या तुम्ही, अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर तुम्ही येत असाल तर चांगल्या ग्रीपचे शूज घाला. नाही तर चांगल्या ग्रीपचे शूज भेटले
तर तुम्ही प्लॅस्टिक शूज वापरा जे की पावसाळ्यासाठी वापरतात, त्याची ही ग्रीप चांगली असते. फक्त एवढंच करा, साईजपेक्षा मोठे घ्या, कारण इथे आल्यावरती तुमचे शूज ऑटोमॅटिक साईजपेक्षा अजून मोठे होतील. जागी चिखल पाणी असं आहे. आम्ही पण एक टपावर ठेवलो स्वतः. बुटं खराब करायची पाण्याने धुवायचं, बुटं खराब करायची पाण्याने धुवायचं. हे बघा बघू शकता ओढा, असा ओढा आहे या पाण्यातच ओढतोय. हे बघा, ए देवा देवा देवा, सत्यानाश झालं बुटाचा. जाऊ दे. अरे 2 चम मध्ये ये ना, हलल तर हलू दे. मस्त मस्त, या चालून आता ये. एवढं पाणी नव्हतं गेलं. फायनली यांनी सुके बुटं घेऊन आला होता मुंबईपासून. आहो मुंबईवरून विक्रोळी. फायनली तिने मुंबईपासून सुके बुटं आणले आणि आता तो बुटामध्ये चहा भरून चाललाय. चहाच्या मळातून कलर कसा होता रे पश्या? त्याचा कलर कसा होता? प्युअर व्हाईट वाले शूज होते. आता भावा त्याच्यात चायपत्ती गेली, तर ते काय अजून असं काळा गवत, काळा पिवळा पाणी, इलायची सगळं गेलं आता त्याच्यात. मित्रांनो, जंगलाच्या संपत नाही, आंबेवाडी काय येत नाही. आतापर्यंत बऱ्याच लोकांना विचारून झालं. फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, फक्त 10 मिनिटं करत करत 1.5 तास चाललोय, 2 तास चाललोय. पण काय आमची आंबेवाडी काय यायला तयार नाही. हे विधाता, कुठे आहे आंबेवाडी? जवळ आहे विधाता, सांगतो जवळ आहे. हा पण 10 मिनिटं सांगतोय. कदाचित यांच्या घडाला पण पडलं की आमच्या घडाला पण पडलंय. पण हा का आंबेवाडी काय येऊन राहिली नाही. अल्ला का कुणीकडे आहे आंबेवाडी? आंबेवाडी बोलले तेव्हापासून पाणी लागले. आमची इच्छाशक्ती संपली आता आंबेवाडी ऐकून. मग 3 तास सांगून आम्हाला 15 मिनिटं करली. बघू पुढे 2. ही बघा, ते बोलले की झाडं पडल्यानंतर आंबेवाडी येईल. आता हे झाड पडलं म्हणजे ही आली आंबेवाडी. आली काय असं पण आहे. हे बघा चाललेच लोकांनी जागोजागी असं मस्त की मार्क करून ठेवलेच, हरवायला नको म्हणून. एम म्हणजे मनोज, कदाचित नसेल, मी नसणार ते. एम म्हणजे तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये. एम म्हणजे आमचे 2 व्हॉलेंटियर पुढेच. का पुढे गेले त्यांना माहिती. तर एकाची हालत गंभीर झाली, त्यांनी टी-शर्ट काढून डोक्याने केस पुसतोय. अरे थांबा की हो लगा, गावाला सांगितलंय. हे बघा जागोजागी असे टॅग लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून लोक हरवायला नको, विसरायला नको. आणि रस्ता संध्याकाळी आम्हाला समजून जायला पाहिजे. त्याच्यामुळे ती बघा पुढे अजून एक रिबीन दिसते. मला दिसतंय का? ही बघा, आम्ही जवळ जाऊन दाखवतो. हे बघा इथं पुढे एक रिबीन आहे. ए तू कुठे झाला रिबीन शोधायला? अच्छा, हे बघा जागोजागी रिबीन. डांबरी रस्ता आला. ज्या लोकांनी, ज्या मंडळींच्या सुटलेल्या गाड्या आहेत ते समोरून त्या डांबरी रस्त्यावरून येतात. आणि जे हे बघा इथे जागोजागी रिबीन लावले. हे बघा, हे रिबीन दाखव, जवळ दाखव. हे बघा, ही रिबीन बघा. या रिबीनमुळे आपल्याला सजासजी रस्ता शोधता येतो. हे बघा, तो समोर आला रस्ता. आता तिथे गेल्यावरती माहिती पडेल. रस्ता आला,
डांबरी रस्ता. लोक सुटकेचा सॉस घेऊन राहिली तरी आंबेवाडीचा बोर्ड दिसत नाहीये. पण सगळ्यांची अपेक्षा आहे की फक्त 5 मिनिटं. किती मिनिटं? फक्त 5 मिनिटं. थोडे शब्द नाही राहिले पण उत्तर एकच आहे, फक्त 5 मिनिटं. किती मिनिटं मित्र अजून? फक्त 5 मिनिटं. अरे तुला तो किती? सगळ्यांची 5-5 मिनिटं टोटल मिळून 15 मिनिटं झाली. पण आमची अपेक्षा एकच, काय? तर 5 मिनिटं. फक्त 5 मिनिटं. बोलत त्याला फक्त 5 मिनिटं. जिथे सोडायची नाही. फक्त 5 मिनिटं. आता पुढच्या इथं बसलेले आहेत, आम्ही त्यांनाही विचारतो. मंदार तू यांना विचार पुढच्या ग्रुपला किती अजून मिनिटं. अभिजित तू पण विचार. हा जवळ जाऊन विचार. आम्हाला 5 मिनिटं करत करत 2.5 तास झाले. फक्त 5 मिनिटं. जिद्द सोडायची नाही. काका तू फक्त 5 मिनिटं. शेती शेती जवळ. फक्त 5 मिनिटं. भेटले आम्हाला 5 मिनिटं. जवळ ना काका, इथून जवळ ना. काका भेटले आपल्याला 5 मिनिटं. बघा 5 मिनिटं काका भेटले. हसू नका. आता ते खरोखर ते म्हणजे तुमचा घडा बंद पडल. किती मिनिटं? 5 मिनिटं होते ना, ते काका पण भेटले आम्हाला. म्हणजे ह्या काकांनी 5 मिनिटं शोध लावला होता. हे बघू पाय मस्त. थांबले तुझे वाईट शूज ना तुझे. लय भारी. नवीन घेऊन आला होता मुंबईला परवा. हा बघा. तू अनकाउंटेबल आहेस. फायनली आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो ते पण आलेलं आहे. समोर जे दिसत आहे ते आंबेवाडीचा स्पॉट आहे. आता या स्पॉटवरती रात्र काढून सकाळी पुन्हा नव्याने त्याच जोशाने आणि त्याच जोमाने सुरुवात करायची. धन्यवाद.